नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला जर आधार सेंटर सुरू करायची तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। तर आधार सेवा केंद्र सुरू करून तुम्ही लोकांना इथे वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकता आणि त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ शकतात। तर डायरेक्टली आपण या ठिकाणी जाहिरात जी त्यांनी पब्लिश केली होती त्याकडे इथं वळूया। तर बघू शकतात की ही जी जिल्हा अधिकारी कार्यालय जळगाव, म्हणजे ही फक्त जी जाहिरात आहे ती जळगाव जिल्ह्यांसाठी असणार आहे। तर प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी जाहिरात इथे निघणार आहे। फक्त जळगाव जिल्ह्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल। प्रत्येक जिल्ह्यावरती जशी जाहिरात पब्लिश होईल तसा मी व्हिडिओ बनवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल। तर सगळ्यात पहिलं आपल्याला जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यांची www.jalgav.gov.in ह्याच्यावरती जाऊन तुम्ही अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष आणि रिक्त महसूल मंडळाची नावं ही सगळी माहिती तुम्ही डाउनलोड करू शकता। आता ही जी काही जाहिरात आहे, जो काही अर्जाचा नमुना आहे, जो काही आपल्याला गुगल फॉर्म इथे भरून द्यायचा आहे, सगळ्या लिंक मी डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे तुम्हाला प्रोव्हाइड करतोय। आता इथे बघू शकतात की शेवटची तारीख सुद्धा इथे ॲप्लिकेबल केलेली आहे, म्हणजे जवळपास 7 ते 8 दिवसाच्या आतच तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने इथे भरून द्यायचा आहे। तर 2 एप्रिल 2025च्या 5 वाजेपर्यंत आपल्याला गुगल फॉर्म इथे सबमिट करायचा आहे। सोबतच जे काही आवश्यक कागदपत्र आहेत ते सगळे कागदपत्र इथे गुगल फॉर्ममध्ये आपल्याला अपलोड करायचे आहेत। इथे बघू शकतात की कोणत्याही परिस्थितीत आधार केंद्र मिळण्याबाबतचे अर्ज कार्यालयात प्रत्यक्षरित्या हार्ड कॉपी स्वीकारले जाणार नाहीत। म्हणजे तुम्ही जर जिल्हाधिकारी कार्यालय झालं, तहसीलदार झालं, प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही हार्ड कॉपी सबमिट करण्याचा प्रयत्न करताय, त्यांना इथे स्वीकारले जाणार नाहीये। महत्त्वाचं म्हणजे गुगल फॉर्मची लिंक मी डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्याच्यावरती गुगल फॉर्ममध्ये सगळी इन्फॉर्मेशन इथे भरून द्यायच्या। कोणीही ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा नाहीये। आणि आधार केंद्र मिळण्याबाबतचं जे काय आपल्याला अर्ज या ठिकाणी भरून द्यायचा आहे त्यामध्ये निकषामध्ये जर आपण बसत नाही आणि त्यामध्ये तरी पण आपण फॉर्म भरतोय तर त्यांचे अर्ज इथे अपात्र धरले जाणार आहेत। ओके, त्यानंतर इथे जे वेळापत्रक, जे टाइम टेबल त्यांनी सांगितलं होतं त्यावरती एकदा नजर टाकूया। अर्ज, अटी आणि शर्ती कधीपासून सुरू झालेले आहेत तर 24 मार्चपासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत। शेवटची तारीख इथे लक्षात घ्यायची आहे, तर 2 एप्रिल 2025च्या 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता। आणि जे काय आपण अर्ज इथे सबमिट करणार आहोत त्याच अर्जाची माहिती इथं आपल्याला कधी पाहू शकतो तर 4 एप्रिल 2025ला आपण सगळे अर्जाची माहिती पाहू शकतो। आणि याचा जो काही अंतिम निर्णय आहे, जी काही अंतिम यादी लागणार आहे, ज्यांना आधार सेवा केंद्र मिळणार आहे, ती यादी 9 एप्रिल 2025ला वेबसाईटवरती पब्लिश केली जाईल। ह्या सगळ्या महत्त्वपूर्ण डेट इथे होत्या। जळगाव जिल्ह्यासाठी ही जाहिरात असणार आहे। सोबतच जे काही तालुके आहेत ते तालुके एका बाजूला दिलेले आहेत, त्यानंतर महसूल मंडळ कोणतं येतं, त्यानंतर किती किट म्हणजे किती आधार सेवा केंद्र इथे वाटप केले जाणार आहेत त्यांची इथे संख्या दिलेली आहे। तुम्हाला ज्या तालुक्या आणि ज्या महसूल मंडळाला इथे अप्लाय करायचे आधार सेवा केंद्रासाठी त्याला गुगल फॉर्ममध्ये सिलेक्ट करणं गरजेचं आहे। सगळी सविस्तर जाहिरात मी इथं देतोय तुम्हाला एकदा इथे बघून घ्यायचं की कोणता तालुका आहे, त्यासाठी मंडळ कोणता आहे, त्यासाठी किती किटचं वाटप केलं जाणार आहे, सगळी सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे। जाहिरातीचं काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं। डायरेक्टली मी या ठिकाणी कागदपत्र, शिक्षण काय काय लागतं यावरती मी येतो। तर आपल्याला जे काय कागदपत्र आहे, जे काय सादर करायचे आहेत, इथं विहित नमुन्यातील अर्ज, आता याच जाहिरातीमध्ये एक अर्ज आहे तो पण भरायचा आहे। तो भरल्यानंतर आपल्याला तो स्कॅन करायचा आहे आणि त्याचा फोटो जो काय इथं गुगल फॉर्ममध्ये अपलोड करायचा आहे। अर्जदाराचं आधार कार्ड इथे द्यायचं आहे, पॅन कार्ड द्यायचं आहे, त्यानंतर आधार EIT सुपरवायझर प्रमाणपत्र हे पण या ठिकाणी अटॅच करायचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी 12वी उत्तीर्ण असणारे सगळे विद्यार्थी इथे आधार सेवा केंद्राला अप्लाय करू शकतात। 12वी पास असणं गरजेचं आहे, कारण 12वीची मार्कशीटसुद्धा आपल्याला इथे अपलोड करायचे। सगळे कागदपत्र समजले आणि जे काय अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत ते इथे बघून घ्यायच्या। शेवटच्या डेट समजली, 2 एप्रिल 2025पर्यंत हा फॉर्म तुम्ही अप्लाय करू शकता। गुगल फॉर्मची लिंक देऊन टाकतोय लगेच संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, म्हणजे 2 एप्रिल 2025च्या 5 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचा आहे। आणि 2 एप्रिल नंतरचे फॉर्म इथे ॲक्सेप्ट केले जाणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। सगळे कागदपत्र सविस्तर फॉर्म भरायचा आहे, फॉर्ममध्ये कोणत्याही चुका करायच्या नाही आहेत। सगळा फॉर्म व्यवस्थित व्हिडिओमध्ये इथे भरून दाखवतोय, सगळे कागदपत्र अपलोड करायचे आहेत। आणि 9 एप्रिल 2025ला इथे आपल्याला लकी ड्रॉ थ्रू आपल्याला कळणार
कळणार आहे की आपल्याला आधार सेंटर मिळालेलं आहे की नाही. म्हणजे ह्याची जी काय प्रोसेस आहे, समजा एका गावामध्ये एका मंडळामध्ये समजा 10 जणांनी फॉर्म भरले, तर 10 पैकी कोणाचाही लकी ड्रॉ थ्रू नंबर इथे लागू शकतो. त्यांनाच आधार सेवा केंद्र इथे प्रोव्हाइड केले जातं. महत्त्वाचं म्हणजे जे काय पात्रतेचे निकष आहेत ते इथे बघून घ्यायचं. तर एकच अर्जदार एका जागेसाठी अर्ज करू शकतो आणि एकाच जो काय आपण गुगल फॉर्म भरतो, तर एका अर्जदाराने समजा 10 गावामध्ये CSC सेंटर घ्यायचं ठरवलंय आणि त्याचं जर नाव त्या ठिकाणी दिसलं तर त्याचे सगळे अर्ज इथे बाद केले जातात. पॉईंट नंबर 1 मध्ये दिलेलं आहे, एकाहून अधिक गावासाठी एकाहून अधिक मंडळासाठी तुम्ही फॉर्म भरताय त्यांचे अर्ज इथे बाद केले जाऊ शकतात. अर्जदारांनी या ठिकाणी किट वाटप करणाऱ्या उमेदवाराकडे 12वी पास शिक्षण असणं गरजेचं आहे. म्हणजे कमी शिक्षण झालेलं आहे, 10वी झालंय, 8वी झालंय, त्यांना इथे किट भेटणार नाहीये. 12वीची मार्कशीट इथे आपल्याला अपलोड करायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे जी काय किट आपण त्या ठिकाणी ते दिली जाणार आहे, जे काय उमेदवार आहेत त्याच्यामध्ये इथे संच नसावा. म्हणजेच एकापेक्षा जास्त आधार संच इथे दिलेले आहे किंवा किट आढळलेली आहे तर त्यांना इथे किट वाटप केली जाणार आहे. त्यानंतर जे काय सुपरवायझरचं प्रमाणपत्र असतं म्हणजेच आधार ऑपरेटरचं, त्याच्यासाठी जी काही परीक्षा होते आणि परीक्षा पास झाल्यानंतर आधार ऑपरेटरचं आपल्याला सर्टिफिकेट भेटतं, ते सर्टिफिकेट इथे आपल्याला अपलोड करायचे आहे. तर UIDAIचे जे काही नियम दिलेले आहेत त्या सगळ्या नियमांचं इथे पालन करणं गरजेचं आहे. म्हणजेच आधार कार्डसाठी जी काही किट वाटप होती त्याच्यामध्ये जे काही टर्म्स अँड कंडिशन आहे, जसं काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहेत, त्यानंतर काय काय आपल्याला कसं लॉग इन करायचं आहे, सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असणार आहे. आणि UIDAIचे जे काय नियम असणार आहेत सरकारचे, त्या नियमानुसार आपल्याला सगळं सेंटर या ठिकाणी चालवायचं आहे. आता ज्या तालुक्यामध्ये अर्जदार अप्लाय करतायत त्याच्यामध्ये सरकार सेवा केंद्र चालवत आहेत आणि त्याच तालुक्यात आधार केंद्रासाठी अर्ज करू शकतात. म्हणजेच तुमचं स्वतःचं सरकार सेवा केंद्र आहे ते तुम्ही चालवत आहेत आणि तुम्हाला आधार सेंटरसुद्धा हवं आहे, तर त्याच विद्यार्थ्यांना त्याच अर्जदारांना इथे अप्लाय करता येणार आहे. म्हणजे आधार केंद्रामधून शासकीय ठिकाणाचे जे काय कार्यरत असतील त्यांना आवश्यक राहील, NOC सर्टिफिकेट लागतं, ते सुद्धा इथे आपल्याला अपलोड करायचे आहेत. आणि आधार केंद्र जास्त त्याच्यामध्ये इथे दिलेलं जसं की 9:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमचं इथे आधार सेवा केंद्र चालू असणं गरजेचं आहे. ओके, CCTV कॅमेरा इथे बसवायचा आहे तुम्हाला. आधार सेवा केंद्रामध्ये CCTV कॅमेरा इथे बसवायचा आहे. डिजिटल पेमेंटचे सगळे वापर करणं बंधनकारक राहील. तुम्हाला सगळे रेट कार्ड दिलेले आहेत, त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्र. 1947 हा UIDAI हा टोल फ्री हेल्पलाईन नंबर आहे आधार कार्डचा, तो तिथे लावायचा आहे. कुणाला काही अडचण असेल तर तो कस्टमर केअरशी बोलून त्यांचे प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे आधार नोंदणी रजिस्टर इथे ठेवायचं आहे की त्या ठिकाणी काही कस्टमरच्या कंप्लेंट आहेत, कोणती गोष्ट सर्व्हिसेसमधून अजून सुरू झालेली नाही आहे, ते रजिस्टरमध्ये नोंद करून त्या सर्व्हिसेसवरती अंमलबजावणी करणं हे CSC सेंटरच्या ओनरचं काम असणार आहे. सविस्तर अर्ज दिलेला आहे. सगळ्यात पहिलं आपलं नाव, हा जो काही अर्जाचा नमुना आहे तो सगळा भरायचा आहे, तो स्कॅन करायचा आणि त्याची कॉपीसुद्धा गुगल फॉर्ममध्ये इथे आपल्याला अपलोड करायचे आहे. अर्जदाराचं नाव, त्याच्यानंतर आपले सरकार तुमचं आहे त्याचा संपूर्ण पत्ता, आपले सरकार सेवा केंद्राचा ID, मोबाईल नंबर, ईमेल ID, सुपरवायझर प्रमाणपत्र म्हणजेच आपल्याला ऑपरेटरचं प्रमाणपत्र, त्याचा सर्टिफिकेट नंबर, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, शैक्षणिक पात्रता म्हणजे 12वी, त्यानंतर ज्या महसूल मंडळात अर्ज करायचं, जे काय मी महसूल मंडळ ह्या जाहिरातीमध्ये दाखवले त्याचा तालुका आणि महसूल मंडळ कोणतं आहे ते इथे लिहायचं आहे आणि महसूल मंडळामध्ये गाव कोणतं आहे ते पण इथे नमूद करायचं. हा झाला अर्ज. त्यानंतर आपण नेक्स्ट बघत की आपल्याला विहित नमुन्याचा अर्ज आहे ते समजून सांगितला. त्याच्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, सुपरवायझर प्रमाणपत्र, 12वीची मार्कशीट, सगळे कागदपत्र इथे आपल्याला अपलोड करायचे. आता विहित नमुन्यामध्ये एक गुगल फॉर्म आपल्याला दिलेला आहे. हा गुगल फॉर्म मी डायरेक्टली इथे ओपन करतो, तर हा तो गुगल फॉर्म असणार आहे. हा गुगल फॉर्म व्यवस्थितरित्या इथे भरून द्यायचा आहे. सगळ्यात पहिला आपल्याला ईमेलमध्ये चेकबॉक्समध्ये टिक करायचं आहे. म्हणजे जे काय आपण या ठिकाणी गुगल फॉर्म भरणार आहोत त्याचा एक रिस्पॉन्स म्हणजेच एक भरलेली कॉपी मेलवर इथे पाठवली जाते. अर्जदाराचं संपूर्ण नाव, आपले सरकार केंद्राचा संपूर्ण पत्ता, आपले सरकार केंद्राचा ID, मोबाईल नंबर, ईमेल ID, सुपरवायझर सर्टिफिकेट नंबर, त्याच्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड हे कंपल्सरी राहणार आहे. इथे ज्या ज्या गोष्टी स्टार केलेल्या आहेत ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे, कोणती इन्फॉर्मेशन वगळायची नाही. आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, त्यानंतर शैक्षणिक पात्रतामध्ये 12वी पास, तालुका सिलेक्ट करायचा आहे,
त्यानंतर महसूल मंडळ इथे सिलेक्ट करून द्यायचं आहे. ज्या महसूल मंडळाला आणि ज्या गावाला तुम्ही अप्लाय करताय त्याची इन्फॉर्मेशन व्यवस्थित इथे ॲप्रोप्रिएट सिलेक्ट करायची. आणि ज्या गारखेडा मंडळामधून तुम्ही अप्लाय करताय तर गारखेडामध्ये कोणतं गाव असणार आहे त्या गावाचं नाव इथे लिहायचं आहे. आणि जे काय ॲप्लिकेबल आहे त्यानंतर ह्या ठिकाणी नेक्स्ट बटनवरती इथे क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर विहित नमुना अर्ज. आता हा अर्ज कोणता अपलोड करायचा आहे तर आत्ता समजावून सांगितलं मी. तर ते 14 नंबर पेजवरती हा विहित नमुन्याचा अर्ज आहे तो इथे आपल्याला अपलोड करायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर सुपरवायझर प्रमाणपत्र, त्याच्यानंतर 12वीची मार्कशीट. ओके, हे सगळी इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे. आणि इथे बघू शकता की सगळे जे काय आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे ते PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजेत, ज्याची साईज 1 MBच्या खाली असणं गरजेचं आहे. तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन करताय आणि 1 MBपेक्षा जर डॉक्युमेंट स्कॅन होत आहेत तर तुम्ही PDF कॉम्प्रेसर थ्रू त्याची साईज 1 MBच्या म्हणजे 800, 700 किंवा 900 KB पर्यंत तुम्ही त्या डॉक्युमेंटची साईज करून इथे सगळे कागदपत्र अपलोड करायचे आहेत. आणि त्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे बघू शकता की जे काय आपण इन्फॉर्मेशन भरतो त्याची एक कॉपी मेलवरती इथे पाठवली जाते. तर अशा प्रकारे आपल्याला सगळा फॉर्म इथे फिलअप करायचा. ज्यांना आधार सेवा केंद्र ओपन करायचं आहे आपापल्या तालुक्या, आपापल्या मंडळामध्ये, आपापल्या गावामध्ये, त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ होती. त्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म अप्लाय करायचा आहे. आणि 2 एप्रिल 2025 पर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्हाला सगळा अर्ज विहित नमुन्यासहित सगळा अर्ज तिथे अपलोड करायचा आहे. आणि पुढील अपडेटसाठी तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट केलं जाऊ शकतं. आणि 9 तारखेला लकी ड्रॉ थ्रू ही लिस्ट इथे पब्लिश केली जाते. आणि लकी ड्रॉमध्ये ज्यांचं अर्जदारांचं नाव येणार आहे त्यांनाच इथे मोफत आधार सेवा केंद्र मिळणार आहे. त्यानंतरची प्रोसेस तुम्हाला सांगितली जाईल. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ त्यांना शेअर करायचा आहे आणि सगळ्यांनाच शेअर करायचा आहे ज्यांना आधार सेवा केंद्र मोफतमध्ये सुरू करायचं आहे. तर ही माहिती फ्रेंड्स, फॅमिली सर्कलला सगळ्यांना शेअर करायचं आहे. आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या डॉल्बी मराठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.